ही जीवन कहाणी अथक प्रयत्नांची, स्मरणाने वाढे उमेद जगावयाची. प्रेरित प्रेरणा हा जीवन कर्मी जगला, कितीकांना देई आशा फुलावयाची. डॉक्टर मोह पिंपळखरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आजच्या आपल्या व्याख्यात्या आहेत विनया विनायक देव. विनया विनायक देव ह्या BCom शिकलेल्या आहेत. संस्कृत या विषयात त्यांनी BA, MA, MA मीमांसा या सर्व परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. आकाशवाणीवरून त्यांची 50हून अधिक भाषणं प्रसारित झालेली आहेत. BSNLमध्ये त्यांनी 25 वर्ष नोकरी केलेली आहे आणि VRS घेऊन त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये संस्कृतचं अध्यापन करत आहेत. त्या संस्कृत कथाकथनही करतात. ऐकूया विनया देव यांच्याकडून कालिदासाचं मेघदूत. नमस्कार. पूर्व मेघाची सांगता झाली, आता उत्तर मेघातल्या भावलावण्याचा आनंद आपण लुटूयात. सारं मेघदूत ही एक अद्भुत सृष्टीच आहे, प्राध्यापक अर्जुन वाडकर म्हणतात. पण यातही वास्तवाचा एक सूक्ष्म अनाहत नाद आहे. मंदाक्रांता वृत्त, 100-125 श्लोक, ना सलग प्रभावी कथानक, ना महाकाव्याचा व्याप. पण आषाढाच्या पहिल्या दिवशी हत्तीसारखा मेघ पाहिला आणि पत्नीच्या आठवणीने यक्षाच्या मनात हुंदका फुटला. हत्ती म्हणजे मातंग हे इंद्रिय स्पर्श विषयाचं प्रतीक आहे असं म्हणतात. कदाचित त्यामुळेच कालिदासाने ते निवडलं असेल. हत्तीसारखा दिसणारा मेघ पाहून यक्ष अधिकच कामार्थ बनला नसेल ना. हा कामार्थ थोडा बालिश पोरकट बनला खरा, पण त्याचा हा खुळेपणा आजही भल्याभल्यांना वेडे करून सोडतो हे नक्की. तो त्याच्या भावघनतेनं, कालिदासाच्या मितव्ययी पण आशयघन शैलीनं, सुभग शब्दकळेनं, रम्य कल्पना विलासानं, अनुपम उत्प्रेक्षेनं आणि अंतर्मुख करणाऱ्या अर्थांतरान्यासेनं, दैवी प्रतिभेनं आणि लावण्य योजनेनं आणि रसादी ध्वनीची पखरण करून उत्तर मेघ अधिकच गहिरा आणि आनंददायी ठरतो. उत्तर मेघात वैभवानं दैदिप्यमान झालेल्या अलकेतील समृद्ध रसिक काठोकाठ सुखानं भरलेल्या जीवनाचं वर्णन आणि यक्षपत्नीचं त्या पार्श्वभूमीवर अधिकच हेलावून सोडणारं प्रतीक्षेचं एकाट जीवनाचं विलक्षण प्रभावी चित्रण हे विरहाचं दुःख अधिक गहिरं करून सोडतं. पूर्व मेघाच्या सांगतीत कैलासाच्या अंकावर विसावलेली स्वाधीन पतिका नायिका अलगद आपल्याला सुखावते आणि तिचं वैभव मोठ्या विस्मयाने आपण न्याहाळतो. तोच यक्षाचं कळाहीन घर भेडसावू लागतं. कालिदासाचा हा दृष्टिकोन म्हणजे कुशल दिग्दर्शकाचे नेमके छायाचित्रण. स्थिरता आणि गतिमानता चित्रात दाखवताना घरी शांत भावावस्था, तर कधी हळवी आर्त तडफड, स्वप्नातली उत्कटता आणि वास्तवातली व्याकुळता हे भाव लावण्याचं मनोहारी दर्शन उत्तर मेघात रसिकाला हेलावून टाकतं. प्रत्यक्ष अलकेत पोचल्यावरचं वैभव मन प्रसन्न करतं. 14 श्लोकात कुबेराची राजधानी त्यांनी इतकी सुंदर रंगवली. गगनचुंबी प्रासाद, विलासी स्त्रिया, सप्तभूमिका हवेल्या, धुराड्यातून बाहेर पडणारे वाऱ्याने उडवलेले मेघ, तलम वस्त्रे, मद्य भूषण, सार सार सर्वांग सुंदर मनोहारी दर्शन, सर्व फुलांचा बहर, सगळे ऋतू एकाच वेळी इथे फुलतात. त्यामुळे त्यांचं जीवन हे इतकं सुंदर आहे. आनंदोत्थम नयन सलिलम यत्र नान्यैर निमित्तम नान्यस्तापहा कुसुम शरजात इष्ट संयोग साध्यात नाप्यन्यस्मात् प्रणय कलहात विप्रयोग प्रपत्तीर नित्येशानान नच खलु वयो यौवनादन्यदस्ती. यांना केवळ यौवन म्हातारपण नाही, यांना ताप येतो तो फक्त मदनाचा, अन्य रोग नाही. यांच्यात कलह फक्त प्रणयात, तेही खोट्या कोपाचे, आणि यांच्यात अश्रू फक्त आनंदाच्या निमित्ताने, दुःखाने कधीच नाही. अलकेतील विलासाचं वर्णन कालिदास उत्ताल शृंगारातून करतो, पण ते तिथे अनुचित वाटत नाही. कारण कामोस्मी भरतर्षभ या उक्तीप्रमाणे हे वर्णन आहे. तरीही संयत मनाला दचकायला व्हावं इतपत उत्तान ते आहे. मग याचा उपयोग काय? तर या शृंगाराच्या वर्णनाच्या पार्श्वभूमीवर यक्षपत्नीचा विरह खूप बोचरा होत जातो,
आपल्याला दुखावतो, हा पण एक लाभ या वर्णनाचा होतो. आणि मेघाचे मन रमवावं, अलकानगरीची त्याला ओढ लागावी, त्याचा प्रवास हा चटकन संपावा या ओढीत, हाही त्यामागचा हेतू. यक्षगृहाचं वर्णन करताना मात्र आकाशातून जमिनीवर आदळावं असं रसिकाला होतं. भारतीय संस्कृती, संकेत, परंपरांचं दर्शन होतं, पण सगळीकडे एक गूढ शांतता काळीच कापत जाते. इंद्रधनुष्यासारखं तोरण, ही खूण, पुष्करणीच्या तीरावरच्या सोनकेळीने वेढलेला क्रीडाशैल ही रसिकता दर्शवतो. हंस, कमल प्रसन्नता साठवतात. रक्त अशोक आणि बकुळ तर मुद्दाम निवडलेले. पोवळ्यासारखा रक्त अशोक हा कामोद्दीपक असतो. खूप सूक्ष्म चिंतन इथं केलंय, कारण क्रीडाशैल म्हणजे यक्ष आणि यक्षपत्नी कधीतरी त्या छोट्या टेकडीवर आनंद करायला जातात, तेव्हा कडेनं चमचमणाऱ्या विजेसह विराजमान असा सावळा मेघ दिसावा, तसा तो क्रीडाशैल आहे. म्हणून मेघाला पाहताना यक्षाला आपल्या घराच्या शेजारच्या क्रीडाशैलाची आठवण होते. असं म्हणतात, अशोकाला सुंदर स्त्रीनं लाथ मारली आणि बकुळीला सुंदर स्त्रीनं आपले मद्याची चूळ भरली की खूप फुलं येतात, असा एक कवी संकेत. अलकेत सर्व स्त्रिया सुंदरच, दारोदारी हे वृक्ष बहरणारच. इथे एक सह अलंकाराचं हृदय योजन आहे. यक्ष असं म्हणतो, मित्रा, माझ्याप्रमाणे तुझ्या भाऊजाईच्या डाव्या चरणांचा अभिलाष अशोकाला, तर मध्य गंडुशाचा अभिलाष बकुळाला. इथे माझ्याप्रमाणे असं जाता जाता तो सांगून जातो आणि अशी त्याची प्रियेच्या भेटीची आधिरता क्रमाक्रमाने वाढवून जाते. हे सह अलंकाराचं सहज सुंदर उचित वर्णन. कांतेनं मोठा वाढवलेला मोर नृत्य करतोय तो तिच्याच तालावर, मग तरीही अवकळा का? शंखपद्म हे दारावर आहेत, तरीही अवकळा का? तर तो म्हणतो, सूर्य दिसेनासा झाला की सूरविकासी कमळ याचं सौंदर्य कमी होतं. तसंच मी घराचा स्वामी घरात नसल्यामुळे या घराला आलेली ती एक अवकळा आहे. तो निसर्गाला पात्र बनवतो. साथ कोण घालतं आणि प्रतिसाद कोण देतं हे कळणार नाही इतकी बेमालूम मैत्री निसर्ग आणि मानवाची त्यानं करून ठेवली आहे. भारतीय संस्कृतीचं सतत दर्शन त्याच्या काव्यातनं घडतं. त्यातलं एक यक्षगृह. हळवा यक्ष म्हणतो, आता पोचलाच घराजवळ, पण मोठा प्रकाशज्योत नका टाकूस. छोटे छोटे विद्युत उन्मेष आहेत ना, ते काजव्यांच्या माळेप्रमाणे लुकलुकणारी तुझी जणू दृष्टी, ते टाक आणि माझ्या प्रियेला घाबरवू नकोस. आता दिसते ती यक्षपत्नी. यक्षपत्नीच्या सौंदर्याचं वर्णन करताना कालिदास बहरून जातो. ती तन्वी म्हणजे कृशांगी आहे, श्यामा म्हणजे युवती आहे, शिखरी दशना म्हणजे दशन म्हणजे दात, तर त्या दंतकळ्या आहेत, ते दात टोकदार आहेत, हे शुभ लक्षण मानलं जातं. असे जिचे दात आहेत तिच्या पतीचं आयुष्य अधिक होतं असं सामुद्रिक संत. निपुणता म्हणजे सर्व शास्त्रांचा सखोल अभ्यास, त्याचा उपयोग कवी कसा करून घेतो हे आपल्याला दिसतं. ती चकित मृगनयनी आहे, म्हणजे कावरी बावरी झालेली अशी तिची दृष्टी आहे. रतिरहस्यातलं हे सौंदर्याचं लक्षण आहे. ते पद्मिनी नावाच्या स्त्रीचं वैशिष्ट्य यक्षपत्नीत दिसतं. इतकी सुंदर आहे की जणू ब्रह्मदेवाची आद्य सृष्टी जी ओतून पहिला प्रयत्न आपण करतो ना कुठलाही उत्तम, तशी माझी पत्नी आहे. रतिरहस्यात पद्मिनी, शंखिनी, हस्तिनी, चित्रिणी असे 4 वर्ग सुंदर स्त्रियांचे दाखवलेत. त्यात यक्षपत्नी ही पद्मिनीच्या वर्गात मोडते. आता दिसणाऱ्या यक्षपत्नीची अवस्था आहे ती म्हणजे मूर्तिमंत विरहव्यथा. सहचरे मयी दूरी भूते असं वर्णन आहे. नवविवाह झाला, सततचा सहवास, हवाहवासा सहवास. त्यात सहचर शब्द हा मुद्दाम वापरला आहे, कारण नवीन जोडपं सतत एकमेकांबरोबर अलग न होणार असं. आणि असा मी अचानक शापामुळे दूर गेलो, हा वियोग किती असह्य आहे हे सुचवण्यासाठी सहचर शब्द आहे. ती माझं दुसरं जीवित आहे, पण आता ती थंडीच्या कडाक्यानं कोळपलेली कमलिनी वाटेल. तिचे डोळे सुजलेले असतील, केस विस्कटलेले, आणि उष्ण तप्त उसाशांनी तिचे ओठ सुकलेले असतील. हातावर मुख विसावून विरह चिंता निर्वेद सूचक असं पहिलं दर्शन तिचं तुला होईल. कारण ह्यातही भारतीय संस्कृती सांगते, प्रोषित भर्तृका म्हणजे जिचा पती हा दूरवर फार काळासाठी प्रवासाला गेलाय त्या नटत नाहीत. कुमार संभवात एक छान उदाहरण आहे.
ते पटवून देण्यासाठी सांगते की मदनाचा मृत्यू किंवा वध किंवा मदनाचं भस्म शिवानी केल्यानंतर पार्वती जी शिवाला मिळवण्यासाठी तपश्चर्या करतीये, तिने आपल्या सौंदर्याची निंदा केली. कारण ती म्हणाली, प्रियेषु सौभाग्य फलाही चारुता. जर शिवानी मदनाला जाळलं तर मदनाचं कार्य कसं होणार, शिव डोळे कसे उघडणार, माझ्यावर अनुरक्त कसा होणार आणि माझ्याशी विवाह कसा करणार, मग माझ्या सौंदर्याची गरजच काय. कारण पतिव्रता स्त्री ही प्रियाला आनंद देण्यासाठी, पतीला आनंद देण्यासाठी नटते. हा त्यातला भारतीय संस्कृतीचा एक भाग. आता या विरहामध्ये माझी पत्नी तिचं मन रमवण्यासाठी कोणते कोणते उपाय करते, त्यासाठी अत्यंत अप्रतिम असे श्लोक दिलेले आहेत. ती आलोकेते निपतती पुरा सा बलिव्याकुला वा मत सादृश्यम विरहतनुवा भावगम्यम लिखंती पृच्छन्ती वा मधुरवचनाम सारिकाम पंजरस्थाम कच्चित भर्तु स्मरसी रसिके त्वम हि तस्य प्रियेती. हा श्लोक मी मुद्दाम पूर्ण घेतला की कालिदासाच्या औचित्याचं आणि त्याच्या प्रत्येक चरणाच्या क्रमाच्या योजनेचं सुद्धा सौंदर्य यात आपल्याला बघायला मिळतं. शिवपार्वतीची पूजा केल्यावर विरही जोडप्याचा लवकर समागम होतो असा एक संकेत म्हणून एक तर ती बिचारी पूजेत व्याकुळ असेल किंवा माझ्यासारखीच ती विरह नी कृश झालेली एक छान चित्र काढत असेल किंवा पिंजरातल्या सारिकेला ती विचारेल, काय ग इकडच्या स्वारीचं तुला स्मरण होतं की नाही, कारण तूच त्यांची लाडकी. आता त्वम ही तस्य प्रिया या ही मध्ये खूप ध्वनी भरलाय, त्याचं सौंदर्य आपण उलगडून पाहूयात. सगळ्यात पहिलं म्हणजे त्वम ही तस्य प्रिया हे शेवटच्या चरणातही शेवटी 3 शब्द का लिहिले, तर पोपट मैना साळुंकी आपले शब्द रिपीट करतात, ते अख्खं कडवतं म्हणू शकत नाहीत. मग ती तेवढंच म्हणणार, तूच त्याची लाडकी, तूच त्याची लाडकी, तूच त्याची लाडकी. हे जेव्हा ती म्हणेल तेव्हा त्या प्रियेच्या मनातल्या अनेक स्वाभाविक अमंगल अशुभ अशा शंका कुशंका संशय यांचं जळमट आहे, त्याचं जे दुःख आहे त्याच्यावर एक सुखद फुंकर बसणार आहे. तिला मनचिंती ते वैरीच न चिंती हे सूक्ष्म मनोज्ञ व्यापार सगळेच महाकवी सूचित करत असतात. तिला वाटलं असेल पती जिवंत असेल ना, मला विसरलं नसेल ना, दुसरीच्या नादी तर लागला नसेल ना, ह्या सगळ्या स्त्री सुलभ शंका आहेत. एकाट जीवनात मन असं भरकटणार, संकल्प विकल्पात्मक मन हळवं होणार आणि जखम करून जाणार. त्यावरचा हा हळुवार फुंकरीचा उपाय ही म्हणजे तूच त्याची लाडकी, तूच त्याची लाडकी, तूच त्याची लाडकी असं 2-4 वेळा ती जेव्हा साळुंकी म्हणेल तेव्हा तिला खूप आश्वस्त वाटेल आणि त्याच्या जीवावर ती पुढचे 4 महिने काढू शकेल. म्हणून कालिदासानं ही रचना केली आणि पशुपक्ष्यांच्याही अभ्यासाचं किती सुंदर त्याने निरीक्षण केलंय हे यातनं दिसतं. नंतर ती आपल्या मांडीवर मलिन वसन धारण केलेली, कारण तिला शृंगाराची आवड राहिलीच नाही आणि ती वीणा वाजवताना माझं नाव लिहिलेलं पद ती स्वतः रचेल. किती त्याला विश्वास आहे. दाम्पत्य जीवनाचं सगळं जे यश आहे, आनंद आहे, तो परस्परांवरच्या नुसत्या प्रगाढ प्रीतीवर नाही तर निश्चंक विश्वासावर आहे हे कवी यातनं सुचवतो. विश्वास दाखवण्यासाठी माझं नाव असलेलं गाणं ती स्वतः रचेल. पण पुन्हा पुन्हा ना डोळ्यातनं अश्रू गळतील आणि ते विणेच्या तारेवर आले ना की तिला विणा वाजवता येणार नाही, म्हणून ती विणा ती पुन्हा पुन्हा बाजूला सारेल आणि या सगळ्या नातात तिनेच केलेली रचना ती विसरून जाईल. स्वयंअपी कृताम, इथे अपी शब्द हा खूप बोलका आहे, मलिन शब्द आणि कथनचित कशी वशी ती पुन्हा विणा सावरून गायला लागेल, या सगळ्या बोलक्या शब्दातनं तिची अत्यंत विकल विरहावस्था सूचित केलेली आहे. ते दुःख, तो अनुत्साह, तिची असमर्थता या सगळ्या वर्णनातनं त्यांनी सूचित केली आहे. रसरत्नाकरात विरहिणीच्या 10 अवस्था सांगितल्या आहेत, त्यात मूर्छा ही एक अवस्था आहे, त्याचं हे वर्णन आहे. 4 महिने उरलेत, उमऱ्यावर फुलं ठेवून ती जणू काउंटडाऊन करतीये. रमणी विरहात बहुधा असंच मन रमवतात. यक्षाचं मन आणि विचार हे जसे प्रियेकडे जात आहेत तसं प्रिया ही पण यक्षमय झाली आहे. रामायणामध्ये सीतेचं वर्णन असं केलंय, नैषा पश्यति राक्षस्य नैमान पुष्प फलद्रुमान एकस्थ हृदयान नूनम रामम एव अनुपश्यती. तिला राक्षसीचं भय वाटत नाही कारण दिसतच नाही, तिला फळाफुलांचं आकर्षण नाही कारण दिसतच नाही. ती एकस्थ राममय अशी हृदय असलेली तशी ही यक्षपत्नी आहे.
आता मेघाला यक्ष सांगतो, मध्यरात्री पोचलास तर जरा थांब, माझ्या प्रियेला ना झोप लागली असेल. आपल्याला वाटतं काळजी घेतोय, पण त्यामागे एक सुप्त आणि सुंदर विचार असा आहे की भूमिशय्येवर व्रतपालन करत झोपलेली ती एका कुशीवर लवंडलीये. त्यामुळे पहाटेचा प्राची म्हणजे पूर्वेच्या मुळाशी असलेली फिकट चंद्रकोरे तशी ती वाटतेय, असं परफेक्ट वर्णन केलेलं आहे. आणि रात्र तिची वैरीण बनली, त्यामुळे पहाटे तिचा डोळा लागेल. आणि म्हणून तूच केवळ तिला उठवू नको असं नाही, तर तिची आता अवस्था भुईकमळावरली, धड न झोपलेली आणि धड न जागी, म्हणजे न प्रबुद्धाम नानुसुप्ताम अशी होणार आहे. म्हणजे विषयांचा तिला द्वेष वाटतोय, तिला काही नटावंसं जगावंसं असं वाटत नाही. ही एक 6वी दशा आहे. अशा माझ्या प्रियेला तू पटकन जाऊन उठवू नकोस, गडगडाट करून भिवू नकोस, कारण स्वप्नात झोप लागली तर स्वप्न पडणार ना. तर झोप लागल्यावर स्वप्नात ती मिलनाची आस बाळगून असेल तर आधीच डोळ्यात आसवांचा पूर म्हणून तिला झोप येत नाही. आणि जर त्यात तिला लागली झोप तर आमचं ती स्वप्नात तरी मिलन होईल, तर त्याच्यामध्ये तुझ्यामुळे विघ्न येऊ नये. वियोगाच्या पहिल्या दिवशी जी तिने वेणी सोडलीये ती मी भेटल्यावरच मी बांधणार आहे. तिच्याकडे दागिने नाहीत. आणि अशा या विरहामध्ये ती झुरत आहे. विरहाची 4 कारणं सांगितली आहेत: पूर्वानुराग, शाप, प्रवास, मान. तर इथे शापज असा विरह आहे, त्यामुळे त्याला एक अजून ग्रे शेड आलेली आहे. आणि जागर, कृशता, उन्माद, मूर्छा अशा ज्या मदनावस्था 10 रंगवल्या आहेत, त्यातली ही अवस्था यक्ष ओळखू शकतो, कारण तोही त्याच अवस्थेतून जातो आहे आणि तो प्रियेचं प्रेम जाणतो. तिचा डावा डोळा लवत असेल, तिच्या कुरळ्या बटा डोळ्यावर येतील. भ्रूविलास नाही, पण माशांच्या चपळ गतीने डुलणाऱ्या तिच्या निळ्या कमळासारखी ती शोभून दिसेल. त्यावेळी तस्मिन काले ती झोपली असेल तर गरजू नकोस. ह्याचं कारण मी तुम्हाला म्हटलं की चटका लावतं, कारण स्वप्नात गाढ आलिंगन तिनं दिलं असेल तर तू तिला दचकन जागू करून तिला विरहाचं विदारक वास्तव दुःखाचं भान देऊ नकोस. सुंदरकांडातील सीतेचं वर्णन आणि यक्षपत्नी वर्णन यात खूप साम्य आहे. नेत्र उरु यांचे उल्लेख शुभसूचक आहेत. ते हेतुतः वापरले आहेत, कारण आता 4 महिन्यांनी मिलन पुन्हा होणार आहे याचं हे सूचक आहे. पतीचं क्षेम कुशल तिला आता ऐकायला मिळणार आहे. यक्षाचा संदेश जो श्रोत्रपेय म्हटला आहे तो ऐकायला मिळणार आहे. हा मेघदूतातील क्लायमॅक्स आहे. तू थोडासा सुगंधी वाऱ्याचा आणि जलबिंदूंचा शिडकाव कर. आणि मालतीचे गुच्छ तिथे आहेत, त्यांनी ती जागी झाली की धीर दे आणि बोल. आणि तुझं तिला सांग, मी केवळ दूत नाही ग, मी अंबुवाह आहे. अंबुवाह शब्द वापरलाय कारण पाणी हे जीवन आहे आणि ते जीवन देणारा मेघ आहे. हा मोर शेतकरी चातक सगळ्यांनाच जर जीवन देतो, तर तुलाही तो संजीवक चैतन्य देणारा आश्वासन घेऊन आलेला आहे. तो म्हणतो, व्यापारी जेव्हा मेघ हा बोलतोय तो पुढे निरोप सांगणार आहे, पण आधी त्याचं कौतुक कालिदासाने थोडं केलंय. तेव्हा मेघ म्हणतो, व्यापारी रस्त्यात मला बघतात आणि विरहिणीची एक वेणी सोडण्यासाठी ते उत्सुक होतात आणि त्यांची पावलं लगबगीने पुढे जायला लागतात. असा मी दूत आहे. केवळ साधा दूत समजू नकोस, मी निसृष्टार्थ असा दूत आहे. नायक नायिका यांची मनस्थिती जाणून चातुर्याने काम करणाऱ्याला असा दूत म्हणतात. मी कामरूप घेणारा जीवनदायी आहे असं म्हणून तो म्हणतो अविधवे. पहा, इतकं सुंदर वर्णन चालू असताना अविधवे असं अकरण किंवा निगेटिव्ह फॉर्म का वापरला, तर त्याचं पण एक सुंदर वर्णन आहे की अविधवे, अव्यापन्न. तर मानसिकता अशी आपली असते की दुःखामध्ये समजा एखादा आयसीयूत असेल तर सगळे पेशंटचे नातेवाईक धावतात आणि डॉक्टर म्हणतात ठीक आहे, ते संतुष्ट पावत नाहीत. मग शेवटी डॉक्टर म्हणतात काहीही झालेलं नाही, जीवाला धोका नाही, तेव्हा ते खुश होतात. हे निगेटिव्ह किंवा अकर्ण रूपातलं सौंदर्य हे मानस शास्त्राचे सूक्ष्म विचार म्हणून ही रूपं वापरलेली आहेत. आणि असा तिचा जेव्हा संदेश येणार हे कळल्यावर ती संतुष्ट होईल आणि पहिलं तिला कळेल की माझा पती जिवंत आहे, कारण मला अविधवे असं संबोधलं. आणि कांतोदंतः श्रुत उपनतः संगमात किंचिदूनः. मित्रांनी आणलेल्या आपल्या प्रियाचा निरोप हा प्रियाच्या भेटीपेक्षा अगदी किंचित कमी असतो, म्हणजे इतका आनंददायी असतो, इतका समाधान देणारा असतो. आता याच्यानंतर तो तिला एक खूण सांगतो की मी पूर्वी काय करत असे, छोटीशी गोष्ट असली
आणि मोठी 4 लोकात सांगण्यासारखी असली तरी काहीतरी महत्वाचं सिक्रेट म्हणून तुझ्या कानात येऊन सांगत असे. पण आता, आणि त्याचं कारण तुझ्या कपोलाचा स्पर्श व्हावा, पण आता विरह व्याकुळ शापित असा मी मात्र दूताच्या मुखाने तुला हा सगळा हे सांगत आहे. इथे थोडीशी त्याचा सल आहे, कारण त्याच्या चुकीमुळे, त्याच्या एका छोट्या चुकीमुळे त्यांना हे विरहाचं दुःख भोगावं लागतंय. या विरहात मनोविनोदनाचे 4 उपाय सांगितले आहेत. ते 4 श्लोक हा मेघदूतातला अत्युच्च कोटीचे श्लोक मानले जातात. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की तू श्यामा म्हणजे वेलीमध्ये स्वतःची अंगकाठी, चकित अशा घाबरलेल्या कावऱ्या हरिणीत तुझे कटाक्ष, चंद्रामध्ये तुझ्या मुखाची छाया आणि मोरांच्या पिसाऱ्यामध्ये तुझा विपुल केश संभार असं बघायचा मी प्रयत्न करतो. नदीच्या अगदी कृश अशा प्रवाहात तुझे भ्रूविलास पाहायला बघतो मी, तुलाच चराचरात शोधतो ग. पण हंत अरे रे, एका ठिकाणी सुद्धा चंडी तुझं सादृश्य नाही. म्हणजे ज्यांच्या आपण उपमा देतो त्यांना ह्यानी उपमा हिच्या सौंदर्यातून दिलेल्या आहेत. इतकं तो प्रियेच्या सौंदर्याचं सूचन करतो आणि त्याच्या अनुरक्तीचा एक कबुली जणू काही देतो. आणि इथे चंडी हा शब्द हा प्रणय कोपातला आहे. कधी कधी भीरू असा पाठभेद पण मिळतो. भित्रा माणूस देवळात गेला तर चपला सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतो, धन सुद्धा 56 ठिकाणी ठेवतं. तसं प्रिये, तू तुझं सौंदर्य वाटून टाकलंस का ग? मला कुठेच तू एकसंध दिसत नाहीस. कामतंत्रोक्तात 4 उपाय सांगितले आहेत. आणि सादृश्य, स्वप्न, चित्र आणि स्पर्श, प्रियेच्या विरहात त्याच्या समान काहीतरी पाहावं हे त्यांनी आता पाहिलं. त्यानंतर तो चित्रकर्माचा उल्लेख करतोय. हा श्लोक ऐकल्यानंतर जो हळवा होत नाही त्यांनी मेघदूत वाचूच नाही. हे सहृदयांसाठी लिहिलेलं सौंदर्यपूर्ण असं काव्य. तो म्हणतो त्वामालिख्य प्रणय कुपिताम धातुरागै शिलायाम आत्मानंते चरणपतितम यावदिच्छामि कर्तुम अस्त्रैस्तावन मुहुरुपचितैर दृष्टिरालुप्य ते मे क्रूरस्तस्मिन् अपि न सहते संगमं नौ कृतान्तः. अगं मी काय करतो, मग तुझं चित्र काढायला घेतो. शिळेवर मी आपलं जे मिळतं त्या धातूच्या खनिजांच्या यांनी तुझं प्रणयात रुसलेल्या तुझं चित्र काढतो. आणि मी तुझा अनुनय करण्यासाठी तुझ्या पाया पडायला जातो ना, त्याच अशी इच्छा करेस्तवरच माझ्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू येतात आणि माझी दृष्टी इतकी धुसर होते की मला तू दिसत नाही आणि चित्रही पुसलं जातं. खरंच यम किंवा विधी हा किती क्रूर आहे. तो चित्रात सुद्धा आपला संगम बघू शकत नाही का ग? इथे अपी शब्दामध्ये फार मोठा ध्वनी लपलाय. सत्यात आपलं मिलन होत नाही, तर चित्रात आपण भेटल्यावर काय जातं या विधीचं, या विधात्याचं? इथे कारुण्याचा कळस आहे. इथे विधात्याला दोष दिलाय, स्वामीला बोल लावलेला नाही हा सुसंस्कृत यक्ष. कारण शाप स्वामींनी दिलाय, पण आपल्या दुःखात तो स्वामीला बोल लावत नाही. स्वतःच्या अपराधाचा सलही चरणपतित म्हणजे मी तुझी माफी मागतो, माझ्या चुकीने हे आपल्याकडे आलेलं दुःख आहे हा अनुनय तो दाखवतो. आणि मुहू उपचितही म्हणजे पुन्हा पुन्हा साठणाऱ्या अश्रूंनी आपला वियोग किती असह्य आहे हे पण तो सूचित करतो. इथे अपी हा शब्द, एक मराठी उदाहरण देते. एक नाटक आलं होतं डॉक्टर तुम्ही सुद्धा. त्या काळी मला काय वाटायचं हे कसलं शीर्षक आहे, पण त्या सुद्धामध्ये काय ध्वनी भरलाय हे आज मला या कालिदासाच्या अपी शब्दातून कळतं की स्वप्नात सुद्धा विधात्याला आपलं मिलन बघवत नाही का ग? यापेक्षा अजून क्रूरता ही विधात्याची काय असावी. हा म्हणून अपी शब्द हा काळी चिरत जाणारा शब्द आहे. आणि ह्यात सगळ्यात मोठं म्हणजे शापानी, आपण जे उपक्रमात पाहिलंय की शापानी त्याचं दैवी महात्म्य काढून घेतल्यामुळे तो तिला जाऊन गुप्तपणे भेटूही शकत नाही, स्वप्नात भेटतोय तर विधीला ते बघवत नाही. आणि अशा प्रकारे इथे दुःख विरहाचं अधिकाधिक गैर होत जातं. स्वप्नात तुला पाहतो आणि आलिंगन देण्यासाठी अवकाशात हात पसरतो, पण मिठीत तू नसतेसच. आणि ते शून्य आकाश हे पाहिल्यावर वनदेवता अश्रू ढळतात. निसर्गाला पुन्हा एकदा आत आणलं आणि इतकं हळुवारपणे आणलंय पहा की वृक्षांच्या पालवीवर ते ओसबिंदू ठिबकतात, ते पडल्याशिवाय राहतच नाहीत. तसं वनदेवतांच्या जे अश्रू हे ओघळल्याशिवाय राहतच नाहीत ग. निसर्ग आणि त्याच्यावर केलेलं पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतना गुणोक्ती अलंकार, मानवी भावांचे आरोप, याचा रुद्ध मिलाप आहे. यातली या दोघांच्या मैत्रीतली रेषा
इतकी घन करतो की त्यामध्ये काही अंतर उरलंय असं वाटतच नाही. हे अलौकिक आहे. वनदेवतांचा वास वृक्षांच्या शेंड्यावर असतो आणि अश्रू पानावर ठिबकतात म्हणजे ते दवबिंदू हे चित्र सहृदयाला हेलावणार आहे. स्पर्श या तत्वाच्या बाबतीत तो म्हणतो, देवदारू द्रुमाच्या पालवीच्या गड्या उकलून येणारे सुगंधी ओलेवारे जेव्हा हिमालयातून येतात तेव्हा मला एक आशा वाटते की तुझा त्याला स्पर्श झाला असेल आणि म्हणून मी वेड्यासारखा सैरभैर होऊन ते वारे अंगावर घ्यायला धावतो. काबुलीवाला सिनेमात तुम्हाला असं दिसेल की आपल्या मुलीला भेटायची त्या काबुलीवाल्याला इच्छा आहे, आपल्या देशाचा त्याला अभिमान आहे, म्हणून कवीने शब्द छान वापरलेत, तेरे दामन से जो आए उन हवाओं को सलाम, चूम लूं मैं हर जुबा जिस पे आए तेरा नाम. ही सगळी विरहातली स्पर्श, तिथे वात्सल्य देशभक्ती आहे, इथे शृंगार आहे. दिवस सरतो पण रात्र सरता सरत नाही, पण तू कातर होऊ नकोस. आता सकारात्मकतेकडे प्रवास सुरू झाला. दुःख आहे पण दुःख उगाळत बसायचं नाही हे कालिदास शिकवतो. कस्यात अत्यंतम सुखम उपनतम दुःखम एकांततो वा नीचैहि गच्छति उपरिच दशा चक्र नेमी क्रमेण. चाकासारखी सुख आणि दुःखाची ही परिवर्तनशील अशी अवस्था आहे. त्यामुळे आपलं दुःख शाप संपल्यावर संपणार आहे. 4 महिने काढ, विरहाच्या शतपटीने मी तुला सुखी करीन आणि शरदाच्या टिपूर चांदण्यात उजळत्या रात्री तुला हजारो पटीनी आनंद उपभोगायला सहाय्य करीन. आता पहा, प्रवासात अनोळखी पुरुष दिसला तर विश्वास बसत नाही म्हणून एक खूण पण दिलीये. हे सगळं सांगून झाल्यावर अशी प्रणय कोपात तू रुसलीस एकदा आणि तू पटकन झोपेतनं उठलीस आणि रडत होतीस म्हणून मी तुला अनेकदा विचारलं, का ग रडतेस? मग तू शांत झालीस आणि मंद हसलीस आणि म्हणालीस, लबाडा, स्वप्नात मी तुला दुसऱ्या स्त्री बरोबर पाहिलं. हे सिक्रेट त्याला एकट्यालाच माहिती होतं. ते त्यांनी मेघाला सांगितलं. मेघाबरोबर नातं वाढत गेलेलं आहे आणि ते सांगितल्यावर मग पत्नीला कळेल हा कोणी भामट्या तोतया नाही, खरंच माझ्या प्रियाचा मित्र आहे. आणि त्याने असं म्हटलंय, हे स्वप्न सांगताना मग तुला प्रत्यक्ष दिसल्यावर तुला हसू आलं आणि ते तू हसू दाबत गेलीस तरी मला ते दिसलंच. ते मंदस्मित आता यांच्या आयुष्यात या यक्षाच्या निरोपाने मंदस्मिता आलाय आणि 4 महिन्यांनी हे स्मिताच्या कारंजानी यांचं आयुष्य आनंदाने नाहून निघणार आहे. रडूचं हसू झालं ते स्वप्नात आणि सत्यात हे सुख लवकरच साकारणार आहे. थोडीशी कळकाड, नाहीतर विरहाच्या वेदनेनी जर तू जीव त्यागलास तर आपल्या या सहनशक्तीच्या तपश्चर्येचा काय लाभ? एवढं सगळं झालं तरी संशय उरतोच, कारण स्त्री मन आहे आणि विरह आहे. आसपास ह्याच्या समाजामध्ये आसपासचे लोकच मनात संशय भरून देतात आणि त्यामुळे तो म्हणतो, हे सगळं असलं तरीही कौलीनं निंदेच्या आघातानं धीर सोडू नकोस. मला तुझ्याशिवाय कुणीही प्रिय नाही आणि प्रेमाचं तत्वज्ञान सांगतो की विरहाने प्रेम वाढतं ते तू आठव आणि आपलं प्रेम उलट या विरहाने अधिक उत्कट होईल. राम आणि यक्ष यांच्या जीवनातली ही थोडीशी तुलना पाहू. विवाहनिष्ठा, विरहावस्था, स्वाधीन पतिकत्व, भारतीय संस्कृती, हनुमत संदेश, मेघ संदेश हे सगळं एकसारखं वाटतं म्हणून असं म्हटलं जातं की त्या संदेशावरूनच हे संदेश काव्य आलं असावं. आता तो म्हणतो मेघाला, असं माझं कुशल तिला सांग आणि तिचं कुशल सांगायला ये बरं आणि माझे प्राण तू वाचव. माझे सगळे प्राण प्रियेच्या कुशल ऐकण्यात गुंतलेले आहेत हे विसरू नकोस. मेघ काहीच बोलत नाही. मग यक्ष म्हणतो, कच्चित सौम्य हे एक बेस्ट फ्रेंडसाठी आणि दुसऱ्यांना सुख देणाऱ्या सुखद प्रवृत्तीच्या मेघासाठी वापरलेलं संबोधन. हे बंधुकृत्य तू करशील ना, बदनाती ती बंधू, बायकोला सुद्धा बंधू म्हणतात कारण जीवाभावानी जी बांधली जाते ना रेशीमगाठ, तो बंधू. आपलं कुशल सांगून तिचं कुशल मला सांगायला ये रे आणि माझे प्राण वाचव, असं हळवा यक्ष मेघाला विनवतो. मेघ निशब्द. यक्ष म्हणतो, कच्चित सौम्य असं संबोधन करतो. त्यांची मैत्री जमलीये आणि मेघाची उदात्तता
दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती त्याला माहितीये, म्हणून तो म्हणतो, तू हे बंधुकृत्य करशील ना? निशब्द जरी तू असलास तरी तू माझं काम करणार, कारण तू चातकाची तृषा शमवतोस, सहस्रदारांनी बरसतोस. योग्यच आहे, कारण मित्राच्या कार्याचं समाधान करणं हेच सज्जनांचं प्रत्युत्तर असतं. महांतो कर्मणा ब्रुवंती. वर्षामेघ बरसात करतात, शरद मेघ नुसतीच गर्जना. पण मेघा, मित्रा, मैत्रीपोटी दैववशात विधुर आहे, दुःखित आहे, म्हणून मी खरं तर तुला न साजेसं काम सांगितलं, पण तरी माझं प्रिय करणाऱ्या अशा मेघा, तू माझं हे काम कर आणि नंतर सगळीकडे संचार कर. आणि मी तुला असं म्हणतो की माभूत एवं क्षणमपि ते विद्युता विप्रयोगः. विषप्राशन करून अमृत वाटणाऱ्या नीलकंठ शिवाचा भक्त कालिदास असे यक्षाच्या मुखातून अमोल आशीर्वाद मेघाला अंतरंगापासून देतो. शापादी असं हे काव्य आणि विप्रयोगांत असं हे काव्य असं आपण म्हटलं तर हा आशीर्वाद देतो. आणि भारतीय संस्कृती कालिदासाने कशी जपली बघा. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. जलेमन तेरावी अशी आपली संस्कृती नाही. मी दुःखी तसं तुझ्या आयुष्यात कधीच घडू नये. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखितो भवेत्. ही आपली प्रार्थना या मेघदूतात. कारुण्य आहे पण रडगाणू नाही. शृंगार उज्ज्वलता आहे पण हवस नाही. पुरुष हृदयातील सनातन उर्मी सौंदर्य तृष्णा आणि कल्याण कामना रंगोल्या आहेत, पण उथळपणा प्रसंगी टाळला पण आहे. औचित्याचं भान आहे. उपभोगातून येणारी तृप्ती आहे. सक्तीची विरक्ती मात्र नक्कीच नाही. म्हणूनच विरही यक्ष नीती भ्रष्ट होत नाही. तर मैत्र, सोबत, संपत्तीचा विनियोग, कृतज्ञता या सद्गुणांनी मेघाच्या मनाला जणू तो साथ घालतो. म्हणून असं म्हटलंय, कालिदास गिराम सारम, कालिदास सरस्वती, चतुर्मुखा अथवा साक्षात विदुर नान्येतु मादुषाः. ज्या शिवाने अमृत मंथनातून विष प्यालं आणि अमृत देवांना वाटलं त्या शिवाचा भक्त कालिदास. याच्याबद्दल असं म्हटलं जातं, जीवित सिंधुम प्रमथ्य गरलम प्राणहरम त्वं प्राशितवान उदीर्णाश्चये सुधा तुषाराः समंततस्तान विकीर्णवान. धन्यवाद.